नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे कर्जमाफीवर. मित्रांनो, कर्जमाफीवर आजचा हा व्हिडिओ आहे. खूप दिवसापासून तुम्ही वाट बघत होते, तर इथे कर्जमाफीबद्दल आपण सविस्तर माहितीचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी कर्जमाफीवर काय विधान दिले, हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या विधानात कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना कोणती माहिती दिली व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफ कधीपासून होणार, किती होणार आणि मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना काय आव्हान दिले, हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले आता 500च्या जवळपास सबस्क्रायबर होणार आहे. तर लवकरात लवकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करत चला, जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना नवीन नवीन अपडेट मिळेल. मित्रांनो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मोठे विधान नेमके काय आहे, तर चला बघूया. काय म्हणाले मुख्यमंत्री, जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला मित्रांनो, आपण इथे आता व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही कर्जमाफी करणारच, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान. मित्रांनो बघा, फडणवीस साहेब यांनी आपल्या व्याख्यानातून एक मोठे विधान दिलेले आहे, ते म्हणजे आम्ही कर्जमाफी करणारच. हा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं मोठं विधान आहे. तर बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महायुतीची नेत्यांनी निवडणूकपूर्वी आश्वासन दिले होते. त्यामुळे महायुतीला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहे. मित्रांनो बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याबद्दल महायुती सरकार आहेत व त्यातील जे नेते आहेत त्यांनी निवडणुकी पहिले आव्हान दिले होते, आश्वासन दिले होते. मित्रांनो, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आपल्या निवडणुकीनंतर किंवा तुम्ही जर आम्हाला निवडून द्याल सरळ सरळ, तर आम्ही तुमची कर्जमाफी करूया, असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता महायुतीला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो बघा, शेतकऱ्यांनी त्या आता कर्जमाफीबद्दल सातत्याने प्रश्न विचारण्यात येत आहे. तर बघा, केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही. मित्रांनो बघा बघा आता त्यांचं काय म्हणणं येत आहे की आपण असं सांगितलं की केवळ कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा केली म्हणून इथे कर्जमाफी करणे योग्य नाही. उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की केवळ कर्जमाफीची घोषणा केली व म्हणून कर्जमाफी आपण करू शकत नाही. पुढे ते काय म्हणाले बघा, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब, चांगल्या मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी दिली तर त्यांचा फायदा फक्त बँकांना होतो. मित्रांनो बघा, मान्सूनचा हा वर्ष चालू आहे आणि मान्सूनच्या याच्यात मित्रांनो बघा, मान्सून वर्षात जर त्यांना आपण कर्जमाफी जर दिली शेतकऱ्यांना, तर यात शेतकऱ्यांचा फायदा नसून बँकचा फायदा होतो. मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की आपण जर या बघा, मान्सूनच्या वर्षात जर कर्जमाफी जर केली तर याचा फायदा शेतकऱ्यांना न होता शेतकऱ्यांना होणार, सोबत यांचा फायदा बँकांना होतो. तर काय मग पुढे बघा, दर 5 वर्षांनी 1 वर्ष राज्यात दुष्काळ येतो. राज्य आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळी वर्ष नसताना आपण कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांना होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मित्रांनो बघा, आपल्या मान्सूनच्या वर्षात कर्जमाफी द्यायची नाही व दर 5 वर्षांनी 1 वर्ष, मित्रांनो बघा, जेव्हा दुष्काळ येतो दर 5 वर्षांनी जेव्हा एकदा दुष्काळ येतो, त्या दुष्काळात जर आपण कर्जमाफी दिली, मित्रांनो बघा, जर दुष्काळात आपण जर कर्जमाफी दिली तर राज्यात आर्थिक दबावात असताना आणि दुष्काळाच्या वर्ष नसताना आपण कर्जमाफी जर दिली, मित्रांनो बघा, जर जेव्हा दुष्काळ नसतो त्यावेळी जर आपण कर्जमाफी जर दिली तर त्याचा फायदा बँकांना सुद्धा होईल, असे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं म्हणणं आहे की आपण जर आपण कर्जमाफी देऊ, असं देवेंद्र फडणवीस साहेब यांचं म्हणणं आहे की राज्यात जेव्हा दुष्काळ नसेल तेव्हा आपण कर्जमाफी देऊया, असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलेलं आहे. पुढे बघा, त्याचबरोबर केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही, कर्जमाफी आम्ही करणारच आहोत.
योग्य परिस्थिती असेल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू, याचा अर्थ आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय असं नाही. मित्रांनो बघा, म्हणजे असं नाही आहे की ती दुष्काळाचा वाट पाहत आहे म्हणून दुष्काळाचा वाट आम्ही पाहत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या आधीही आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही कर्जमाफी देणारच आहोत. मित्रांनो बघा, दुष्काळाच्या आधीसुद्धा तुम्हाला कर्जमाफी होऊ शकते. इथे गॅरंटी नाही आहे. मात्र बघा, त्यांनी सांगितलेलं एक व्याख्यान दिलेलं आहे आपल्या जे उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की दुष्काळाची आम्ही वाट पाहत नाही. दुष्काळाच्या आधीसुद्धा तुमचं कर्जमाफी ते आम्ही करू शकतो. मित्रांनो, आपण जर असं सांगितलं केवळ घोषणा केली म्हणून बँकचा फायदा करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले. म्हणजे आता इथून क्लिअर तुम्हाला समजायचं आहे की दुष्काळाच्या आधी तुमचं कर्जमाफी ते होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. यात आपण कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब यांचं व्याख्यान बघितलं. संपूर्ण वाक्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे कर्जमाफीबद्दल. आणि त्यांच्या विधानात त्यांनी कुठली तारीख वगैरे काहीच दिलेली नाही आहे. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की दुष्काळाच्या आधी तुमची आपण कर्जमाफी करू किंवा दुष्काळावरच करू. त्यांनी क्लिअर हे सांगितले की आपण दुष्काळाची वाट नाही पाहत, दुष्काळाची वाट पाहत नाही आहे. व दुष्काळाच्या पहिले आपण तुमची कर्जमाफी करू, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.